रत्नागिरी जिल्ह्यातील जंगलांमध्ये अनेक प्रकारचे वन्य प्राणी आहेत. सिमेंटची जंगले वाढून लोकवस्ती जंगलाकडे सरकल्याने अनेक प्राणी लोकवस्त्यांमध्ये येऊ लागलेत. यामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. यामध्ये अन्न साखळीतील वरच्या स्तरावर असणाऱ्या एका रुबाबदार प्राण्याचाही समावेश आहे. तो प्राणी म्हणजे बिबड्या किंवा बिबट्या. मार्जार कुळातील प्राणी असणाऱ्या बिबट्याच्या अंगावर पोकळ काळसर ठिपके आढळतात आणि शरीर यष्टी मांजराप्रमाणे भरीव असते. बिबट्याचा वावर सर्वच प्रकारच्या जंगलात असतो. दाट जंगले, विरळ रान, शेताजवळील जंगल, कुठेही बिबट्या स्वतःला सहजपणे सामावून घेतो. बिबट्या सहसा रात्रीच शिकार करतात. त्यांची तीक्ष्ण नजर, चौकस कान आणि आवाज न करणारी चाल भक्ष्याचा मागोवा घेत असते. बिबट्या भक्ष्य दिसताच अगदी आवाज न करता जवळ जाऊन एकदम हल्ला करून त्याला घाबरवून टाकतो. त्याचा हल्ला जोरदार असतो. त्याच्या तावडीतून भक्ष्य फार क्वचितच सुटू शकते. वाघाप्रमाणे बिबट्यामध्ये खूप मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची क्षमता नसते. त्याच्या शिकारीच्या कुवतीमधील प्राणी ज्यादातर मानवी वस्तीमध्येच सापडतात. यामध्ये कुत्रा, बकरी, डुक्कर, गुरे, कमी प्रतिकार शक्ती असलेले प्राणी हे त्याचे खाद्य आहे. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीकडे घुसण्याचे प्रकार वाढले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही बिबट्याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आढळते. अनेक वेळा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही बिबट्याचे दर्शन झाले आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वस्तीलगतचा मुक्त संचार वाढल्याने बिबट्या मानव असा संघर्ष वाढत आहे. बिबट्या मानवी वस्त्यांमध्ये येण्याने लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. पण त्यांच्या सुरक्षिततेचं काय? याकडे दुर्लक्ष केल्यानेच आत्तापर्यंत जे बिबट्या चुकून किंवा अन्नासाठी वस्तीवर आले त्यातील अनेक बिबट्यांना जीव गमवावा लागला. बिबट्याच्या अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अनेक वेळा शिकारीसाठी लावण्यात येणाऱ्या फासकीमध्ये अडकून तसेच नखे, दात मिळवण्यासाठी शिकार करून बिबट्यांना मारण्यात येते. दुर्दैवाने बिबट्याच्या अस्तित्वाची आणि महत्त्वाची फारशी जाणीव कुणालाही नाही. बिबट्या मानवी वस्तीमध्ये जरी येत असला तरी मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना फारच कमी आहेत. तो सहसा मनुष्यावर हल्ला करीत नाही. मात्र परिस्थिती बिकट असेल तर स्वसंरक्षणार्थ तो हल्ला करतो आणि हा हल्ला जीव घेणा ठरू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक जणांना अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले आहे. अनेक वेळा पशुधन, गाय, बैल, म्हैस, रेडा, बकरी, कोंबडी, कुत्रा आदी प्राण्यांवर त्याने हल्ला केला आहे. वन्य प्राण्यांकडून ज्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते त्यामध्ये घुशी, डुकरे, माकडे, पक्षी, रानगवे, सांबर आदी अनेक छोट्या मोठ्या प्राण्यांकडूनही शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बिबट्या हा अशा प्राण्यांना भक्ष्य करीत असतो. त्यामुळे शेतीचेही एक प्रकारचे संरक्षणच होते. पाळीव पशुधन याचप्रमाणे शेतपीक नुकसान प्रकरणी वन विभागाकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची तरतूद देखील शासनाने केलेली आहे. रत्नागिरी जिल्हा हा अनेक जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. निसर्गाची सुंदर एक देणगी रत्नागिरी जिल्ह्याला दिली गेली आहे. त्यामधलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे वन्यजीवांचं वास्तव्य. वन्यजीवांमध्ये बिबट्या हा प्राणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. वनविभागामार्फत दरवर्षी बिबट्याचे अनेक प्रकारचे रेस्क्यू मोठ्या प्रमाणावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केले जातात. बिबट्या रेस्क्यू करण्यामध्ये बिबट्याची शिकार होणे हा भाग कमी आहे. परंतु बिबट्या फासकीमध्ये अडकणे किंवा विहिरीमध्ये पडणे या प्रकारच्या घटनांमध्ये वन विभाग अनेक प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन्स रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करत असतो. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये अनुसूची 1 अंतर्गत बिबट्या या वन्य प्राण्यास संरक्षण दिले गेले आहे. बिबट्याची शिकार करणे ही कायद्याने गुन्हा असून कलम 9 अन्वये या अंतर्गत कारवाई होऊ शकते. यामध्ये गुन्हेगार आढळल्यास त्याला 3 ते 7 वर्षांची कारावास तसेच 10,000 रुपयांपर्यंत दंडाची शास्ती कायद्याने तरतूद आहे. बिबट्या विहिरीत पडल्याच्या घटनाही अनेक वेळा घडतात. अनेक खाजगी विहिरींना कठडा नसतो, असला तरी तो तुटका असतो. त्यामुळे
या बाजूकडे फिरकणारा तसेच भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या विहिरीत पडतो. वन विभागाचे कर्मचारी मग संकटात सापडलेल्या या बिबट्याची सुटका करून सुरक्षितपणे पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडतात. गेल्या वर्षात वन विभागाने 8 बिबट्यांची सुटका करून त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडले आहे. माणूस स्वार्थापोटी बिबट्याला मारत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. एकीकडे वन्य प्राण्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूला आपणच कारणीभूत ठरत आहोत. म्हणूनच बिबट्यांची संख्या कमी होत आहे. बिबट्याची संख्या घटल्यास अन्न साखळी अडचणीत येणार आहे. बिबट्याची संख्या वाढल्यास आपले जंगल समृद्ध असल्याचे सिद्ध होते. बिबट्या या वन्य प्राण्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सूची 1 नुसार संरक्षण प्राप्त आहे. जंगलात फासकी लावणे तसेच शिकार करणे हा वन्यजीव अधिनियम 1972 कलम 9 नुसार गुन्हा आहे. यासाठी 3 ते 7 वर्षांची शिक्षा तसेच किमान 10,000 रुपये पेक्षा जास्त दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. बिबट्यापासून स्वरक्षणासाठीचे उपाय. जंगलातून जाताना हातात घुंगराची काठी किंवा टॉर्च वापरा. मोबाईलवर किंवा रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी वाजवा. उन्हाळ्यात घराबाहेर उघड्यावर झोपू नये. उघड्यावर शौचास जाऊ नये. बिबट वावर क्षेत्रात लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यात ठेवावे. बिबट्याच्या संरक्षणासाठी वनविभाग रत्नागिरी चिपळूण विविध प्रकारे जनजागृती करतानाच अनेक उपक्रम राबवत आहे. कोणत्याही व्यक्तीस संकटात सापडलेला बिबट्या आढळल्यास वनविभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. बिबट्या म्हणजे वनवैभव. त्याचे संरक्षण करणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आता संघर्ष करूया ते बिबट्याच्या संरक्षणासाठी.